नमस्कार मंडळी, माझं नाव वैष्णवी आणि आज आम्ही आलो आहोत आमच्या शेतावर. आज असेच चालत चालत शेतावर आलेले, विचार केला की चला तुम्हाला पण दाखवूयात आमच्या शेतामध्ये काय काय पिकतंय. आज महाराष्ट्रात जून महिन्यात पावसाची सुरुवात होते. पावसाची सुरुवात झाली, जमिनीने पाणी घेतले की पेरणी करतात. पेरणी झाल्यानंतर जे रोप येतं त्याला आम्ही राब म्हणतो. समोर दिसत असलेली ही आहे ज्योती तांदळाची जात. हे पीक तयार व्हायला साधारणतः 4 महिने लागतात. हा राब आहे आमचा. 24 तारखेला आम्ही पेरलेला. किती मस्त आलाय बघा. 24 तारखेला पेरल्यानंतर आजची तारीख काय आई? 1 तारीख. आज 1 तारीख आहे. किती मस्त आलाय. इथे काय लावलंय आई? इथे मला वाटतं भेंडी आहेत. हा, हे सगळी भेंडी आहेत बघा. हा पूर्ण एरिया, हा पूर्ण भेंडी आहेत. हे पूर्ण भेंडी लावलेत. आणि ही मला वाटतं हळद. इथे हळद टाकली आहे. हा, इथे हळद असते का मला माहिती आहे, कारण मी दरवेळेस इथे येते म्हणून सांगते अंदाजाने. हळद, चवळी, लाल भोपळा हे सगळं इथे लावलंय. काकडी, कारली सगळं मिक्स लावलंय खायसाठी. हा, सगळं हे आम्ही घरातच खातो, बाहेर नाही विकायला एवढं करत. तुम्ही जसं वेली पाडलेत त्यांच्या सगळे पार्टिशन करून ठेवलंय. तुम्हाला थोड्या दिवसानंतर परत समजेल. आता ते छोटे छोटे आहेत त्याच्यामुळे दिसणार नाही व्यवस्थित. एकदम छोटे छोटे आहेत बघा, छोटे छोटे आहेत. बाबा पण काम करतायत. बघू चला बाबा काय करतायत. यो, हे असं आमचं शेत आहे. सुंदर छोटासा शेत. किती सुंदर दिसतं आणि वातावरण खूप सुंदर आहे. याला बुजगावना बोलतात. हा शेताची रक्षा करतो. जसं की प्राणी पक्षी जेव्हा येतात त्याला माणूस समजून ते घाबरतात, म्हणून याला असं बांधून ठेवलंय. म्हणजे कुठलाही पक्षी लांबूनच बघेल तर त्याला असं वाटेल कोणीतरी माणूसच आहे. सो ते घाबरून येत नाही. त्याला बुजगावना बोलतो आम्ही. प्रत्येक शेतामध्ये तुम्ही बघणार असं असतंच. बाबा काहीतरी काम करतात. चला बघूयात काय करतात बाबा. बाबांनी इथे माठ लावली आहे. अरे हे ना, हे देख ना, ही देख ना, खुरासणीची भाजी. बाबा काय करतायत? भाजी काढायला लावली माठाची. हे बघा माठाची भाजी काढायला लावले. हा, विकण्यासाठी बघा. छोटीशीच आहे पण मस्त आली आहे भाजी ना बाबा. एक काय कीड नाही लागली, काय नाही, एकदम मस्त आले. सकाळपासून पाऊस कंटिन्यू चालू आहे, थांबतच नाहीये आणि मस्त पडतंय. एकदम रिमझिम रिमझिम पाऊस आहे. मिरची गाईस, तुम्हाला मी मिरची पण दाखवते. मिरची पण लावली आम्ही. तुम्ही बघू शकता हे देठ आहेत बघा. मिरची आणि माठ. आणि तुम्हाला इथून चालताना केअरफुल राहायला लागतं, कारण भाजीपाला लावलेला असतो. तुम्हाला त्याच्यावरती पाय नाही द्यायचं आहे. सो हे बघा, हे पूर्ण एरियामध्ये लावलेलं आहे भाजी. तर तुला चालण्यासाठी ही जागा आहे. इथून तू चालायचं. ओके, दाखवते तुम्हाला माठाची भाजी कशी काढतात. आईने काढायला घेतली आहे. तुम्हाला दाखवते मी कशी खुडतात. आई
कशी काढतात बघू दे. काढायची ती परत येणार, परत फुटणार ती भाजी. आता ही काढल्यानंतर असं नाही की ते मरून जाणार नाही, याला परत येणार भाजी. ते आठवड्यातनं वाढत असेल ना ही? एक एक आठवड्याला वाढतात. 15 दिवसातून काढायला होईल. 15 दिवसामध्ये काढतात. जर तुम्ही चप्पल घालून येत तर तुमची चप्पल अशी चिखलाने भरणार. हे बघा माझे पाय पूर्ण एक लेअर आहे मातीचा. चिखल चिखल पूर्ण. आता बरं वाटतं केवढी वेगळी झाली आहे. आईने चप्पल नाही घातली बघा, आईने चप्पल नाही घातली. बघितलं कशी काढतात माठाची भाजी. परत गवत काढायला लागतं. आणि काळजी खूप घ्यायला लागते हा याच्यामध्ये. गवत काढायला लागतं सारखं, कीड नाही लागून द्यायला लागत. काळजी घ्यायला लागते भाज्यांची खूप. आमची बैल आहेत, बैलांपासून आम्ही शेण शिजवतो आणि त्याचं खत होतो. मला वाटतं तुम्हाला आवाज नसेल येत आईचं, मी सांगते. आमची बैल आहेत, आम्ही त्याच्यापासून खत बनवतो. त्यांचं सेंद्रिय खत असतो, त्याचाच वापर करतो आम्ही. बाजारातून खत नाही वापरत जास्त, भाज्यांसाठी जरी नाही वापरत. बाबांनी काहीतरी झाड तोडायला घेतलंय, बघूयात. मला वाटतं मला चप्पल काढायला पाहिजे आता, ती पूर्ण चिखलाने भरलं बाबा. काय करू आता, मी चप्पल काढते. बाबांनी पण नाही चप्पल काढते. बघा तर शेतावरती काम करताना चपलीचं कामच नाही आहे काय. मी तुम्हाला बोलली होती अशा ठिकाणी चालू नाही शकत तुम्ही. तुम्हाला खूप केअरफुल राहायला लागतं ह्या ठिकाणी. ते लावलेत भाज्या. शिट, मी पाय दिला चुकून. बघा काय केलं बाबा, ही झाडं का तोडली? हे अडचण झाली भाजीवाल्याला. भाज्या म्हणजे आता झाडांची थेंब ना याच्यावरती पडणार आणि मग भाजी मरण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे ती झाडं तोडून टाकायला लागले साईडचे, म्हणजे व्यवस्थित त्याला पाणी भेटेल. मी तुम्हाला आता अजून एक दाखवते. ही आहे डांगरची वेळ. डांगर आहे हा, डांगर. तुम्हाला दाखवते कुठपर्यंत चाललाय बघू दे. हा देख ना डांगर. हे बघा इथे पण लावलंय, इथे पण आहे. सी फुलं आलेत त्याला, बघा फुलं आलेत. पिवळी पिवळी फुलं आहेत त्याची. आय होप आय एबल टू सी. ह्या ठीक आहे, दिसते. मस्त आलाय भाजीपाला एकदम. मी खूप कमी येते तसं शेतावरती, पण मला मजा येते यायला, काम करायला शेतामध्ये, आई बाबांसोबत गप्पा करायला, व्हिडिओ करायला, फोटो काढायला. सगळी कामं करत असते मी. घाण काढायला लावले. हे गवत, अननेसेसरी जे गवत आहे आलेला ते काढतायत सगळं. साफ करायला लावले. पूर्ण एरिया साफ करणार. मग इथे लावणार का काय? साफवून टाका. हां आठवण होते ना इथं. हां किडी बिडी हे करणार इथं. बरोबर. आता मला माझ्या चपलीचं वजन 1 किलो वाटायला लागला दोन्ही. मला असं वाटतं मला इथे काढायला पाहिजे. Look at this. तेवढी पूर्ण मातीने भरली आहे. आता मी बिना चपलीची काढते. चांगलं वाटतं तसं काढायला. गाईज आज खूप दिवसांनंतर मी शेतावर आलेली आहे. नॉर्मली मी येत असते, पण आज पाऊस पडतोय म्हणून स्पेशली माझं डोक्यामध्ये आलं की चला आज जाऊन येऊया शेतामध्ये. आणि खूप मस्त वाटतं आज. घरामधून चालत निघली आईसोबत. ऑलमोस्ट 10 मिनिटाचा रस्ता आहे आमचं घरापासून ते शेतापर्यंत. मस्त वाटतंय आज. तुम्हाला मी नंतर परत येणार
तेव्हा दाखवेन की तोपर्यंत भाज्या येतील. हे बघा आता असं लावलेत ना, त्याच्यामुळे एकदम छोटे छोटे तुम्हाला हे दिसत असतील. पण आता जर 10-15 दिवसानंतर मी आली ना परत इथे, मस्त वाटतील. काय काय आहे? खुरासणीची भाजी आहे ही. बघितलं केवढी भाजी निघली, एकदम फ्रेश फ्रॉम फार्म. येस, आता मी खुरासणीची भाजी बनवणार. चला घरी जायचं आता. चला घरी जाऊ. ते चप्पल राहिली माझी. हां बघितलं, परत मी त्याच्यात पाय दिला असतं. Look at this guys, किती पाणी आहे बघा ना. हा बोगदा क्रॉस करून जायला लागतो. गाईज आता आम्ही घरी चाललो आम्ही घरी. आईने देख नाही घेतलं. आता मी तुम्हाला बाबाने माठाची भाजी घेतली. बाबा चाललो आम्ही घरी. चाललो आमच्या शेतावरचा रस्ता, तिथूनच आम्ही घरी चाललोय. हे बघा आई बघा, आई विदाऊट हात न पकडता बॅलन्स करून घेऊन आली. बघितलं कसं एक्सपिरियन्स. इथून आमचा नवीन रस्ता गेलाय. बडोदा हायवे आहे हा, जर तुम्हाला माहिती असेल तर. अजून त्याचं उद्घाटन झालेलं नाही आहे. उद्घाटन झालेलं नाही तरी पण लोक गाडी चालवतात त्याच्यावर, त्याच्यामुळे खूप सारे ॲक्सिडेंट झालेले आहेत आतापर्यंत. बट एनिवेज हा छोटासा रस्ता आहे जो आमच्या गावामध्ये जाणारा हा छोटासा रस्ता आहे. आम्ही शेतकऱ्याच्या मुली, नको आम्हाला बंगला माडी, आमची छोटीशी झोपडी बरी, आमची छोटीशी झोपडी बरी. वा वा वा. बाय बाय गाईज. ही आमची वैशूताई. ही इथं शिक्षण भरपूर आहे, पण तिला शेतावर यायला खूप मजा वाटते. शेतकऱ्याची मुलगी असल्याचा मला गर्व आहे. शेतकरी. ओके, जर तुम्हाला असाच व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही नक्की लाईक करा. याच्यानंतरच्या जर मी व्हिडिओज टाकणार त्याच्यामध्ये आम्ही नांगर हाकलणार, म्हणजे नांगर फळी लावणार आहेत बाबा शेतामध्ये. आणि नंतर आता हे रोप जे वाढणार त्यांना आपण इथं शेतामध्ये लावणार. खूप सारे क्रेझी कूल थिंग्स होणार आहेत. जर तुम्हाला आवडत असेल तर लेट मी नो, मी पुढचे व्लॉग पण बनवेन. सो स्टे ट्यून. जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज कमेंट करा, सो दॅट मला आयडिया येईल. तुम्ही बघतायत हे व्लॉग आणि मी कंटिन्यू करेन बनवायचे. या बाय, सी यू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.